दुपारी 1:15 वाजता. माय गॉड, हे बघा, घर बघा किती घाण आहे. नाटकं बघा. हे लोक बघा, हे लोक ट्रॉफी घेणार आहे. भांडी बघा, हे कोणाची आहे? हे घासली नाही. कोणी चहा बनवलेला? उई उई करता तुम्ही लोक, उई उई. तू कॅप्टन आहेस का? मी कॅप्टन पण आहे, मी सदस्य पण आहे. मला हे घर घाण नकोय. तुमच्या बेडच्या बाजूचा आवरा पहिले. कशाला आवरू? आम्हाला येत नाही. आम्हाला पण येत नाहीये. तो तुम्ही करा, तुम्हाला प्रॉब्लेम असेल माझ्या राखी, बेडचा हेच वाक्य तिथं. आरशात जाऊन उभी राहा आणि बोल, हे घर मला घाण नकोय. बोल. बघते ना, हे घर मला घाण नकोय. हा हा, आज बाय द वे मेकअप चांगला केलाय. हो, मी पण आता तेच म्हणणार होते. फक्त आयब्रोजचं थोडंसं काहीतरी घडलं. माझा काय आयब्रो केलाय, मी काय मेकअप केलाय, माझ्या मेकअपवर जाऊ नका. तुमच्या भावाला बघा, तो बघा कसा बसलाय. अरे, कसला चिकना. माझ्या तोंडावर जाऊ नका, मी खूपसुरत आहे. हो. बिबी बाबा. ऍक्नेला घेऊन बोलत होती माझ्या ही सकाळी तुमचे थोडे बरं मेकअप काढा आणि जाऊन बघा. कचऱ्याचा ढेर आणि तुमच्या तोंडा काहीच फरक ओ नाही. माय गॉड. अरे पण हिला पण तू ऍक्नेसाठी बोललीस ना सकाळी. ऍक्नेला घेऊन बोललीस त्या चेहऱ्याला की मी कधीच कोणाच्या मेकअप बद्दल बोलत नाही, कोणाच्या ह्याच्याबद्दल बोलत नाही. काल पण मला बोलली ऍक्ने बद्दल, आज सकाळी मला बोलली अरे तू तुझ्या ऍक्ने फोडून आली असेल, मला हात नको लावू, दूर राहा माझ्या, दूर राहा माझ्या. करेक्ट आहे. तुझ्या ऍक्नेला 24 तास तू अशी फोडत असते. ते बस हातात नखात आणि इथं येऊन परत अद्रक पीठ नाहीतर काय ना काय करत असते. तुझं ऍक्नेचं हाताचं नखत आम्हाला खायचं का? म्हणून मी बोलली तुझे ते फोडत असते ना, ते हात धू. पण ती हात धुते. तुमचे एकना फेकना, आम्हाला नाही खायचे तुमचे एकने. ओ माय गॉश, सांगू नको. मच्छर. मला आवडतं बघायला. असं लाईव्ह बिग बॉस बघतोय मी. म्हणजे टीव्हीवर बघत होतो, सडली मॅजिक झालं आणि मी सडली बिग बॉसच्या घरात पोहोचलो. कशाला आलात? अरे यार मला बस 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 हे राखी, तू- उठा, मला बस. मला नकोय. नको तिला कशाला, मला कशाला? मी तर कुठेही उभी राहणार, मी कुठेही बसणार. नको. राखी मला लागलाय. तुला छातीत लागलंय, पायात नाही लागलंय. एक हफ्ता हो गया रे, मेरा गिल जा ही नहीं रहा है. जब तक ये उंगली ठीक होगी. सकाळी नाचतो ना वेगळं काय नसतं. ए हो काही नसतं. पहिले तू मेकअप तुझा ना आयब्रोजच्या बाजूला की नाही ते असं ब्लॅक ब्लॅक झालं, एकदाच बघून ये जा मिरर मध्ये. ते मी कशाला बघू? मग अरे ते छान नाही दिसत मी म्हणून. तुझा चेहरा बघ किती घाण दिसतो. एवढे मोठे मोठे पिंपल्स, गोल झाले. त्यावर लेअर वर लेअर बेस लावलाय. तिकडचं नसतं ना, तुझा चेहरा किती घाण हळूहळू जा ना, एवढं डायरेक्ट कोण बोलतो? तुझा black तू लागलाय. चमची झाली आता ती. तान्वी बोलते हिची कटपुतली झाली आहेस हा, तू. ठीक आहे. ठीक ठीक आहे, आहे. आता बरोबर आहे. नाही, कशाला म्हणून साफ सांगते करते खूप आता? लागलाय. मला माहित आहे तुम्हाला काय काय पाहिजे. फिल्म देखते मजा माझी नजर वाचली का तुम्ही? ते कळलं डायरेक्ट. मी तुम्हाला सांगितलं का 5 किलो तू मेकअप लावलास, 6 किलो हिने लावलास. 5 किलो नाही, 7 किलो लावलाय. हेच येणार आहे. व्हेरी गुड परफॉर्मन्स. हेच येणार आहे. ए ओरडू नका रे. हिला कळलं काल ओरडायचं तुमचं दिसलंय म्हणून. हेच येणार आहे. जळू नका माझ्या मेकअपवर. करावं लागेल ना, तू इतकी सुंदर ओ आहेस मी सुंदर. मी सुंदर आणि तू सुंदर. तर असं वाटतं कुठलंही माकड बंदरिया येऊन मेकअप करून बसलीये. कळलं का? उतारते जाएगी यार, और है. तू बंदर, मी तुला बंदर बोलते, तू बंदरी आहेस. अरे राखी, आयु. मी बंदरिया ना. दूर राहा. प्रॉब्लेम आहे तुला माझ्यापासून, माझ्या ऍक्नी पासून दूर राहा. येऊ नको जवळ, येऊ नको जवळ. ना मी फोडते दे. डोंट टच माय फेस, ओके? राखी राखीच्या ऐवजी चॅलेंज असं म्हणायला पाहिजे. चॅलेंज. हात नको लावू. कळताय जे करतेस ते एक्स्ट्रीम आहे. फक्त मी त्याला हसून टाळतीये कारण मला त्याचं उत्तर तुला नाही द्यायचं आहे. उंगली तू ठेवली. ठीक आहे, काय हे केलंय मी हे करू? कर. तुला टच करते का? ठेव. ठेवा. तिला हात नको लावू. राखी तिला हात नको लावूस. ठेव. तू केलंस ना मला असं. तू पण कर. जंतर मंतर का मंतर झालं घे तुझं कर. राखी मागवा आता, बस झालं. कर झालं. दुपारी 1:30 वाजता. त्या तिथं उभी होती आणि तू मला काय बोललेली की राखी तू सगळ्यांच्या पांगळून मध्ये असते. व्हॉट? मी हे कोणी कधीच ऐकलं? बोलली नाहीये. तू असं म्हणते ना की ती अशी बोलली, तेव्हाच बोलायला मी पाहिजे होतं ना. सांगितलं 2 दिवस हे पॅरेंट्स येतात, मला काही राडा तेव्हा कोणाला नकोय. माहीतच नव्हतं राखी. मी nomination सगळ्यांना असलं. सांगितलं मला राडा नको. मी 3ऱ्या दिवशी
विचारणार तिला. मी बोललो ना की पांघरुणाचं काहीतरी होतं मला आठवत नाही, तेच मी सांगितलं फक्त तिला, तेवढंच झालं. नॉमिनेशन साठी चिडली आहे. तू काय एकटीने केल्यास का मला मग त्यांना तुझा गरज नाहीये का बोलायला? गरज काय यार? तुला वाटलं की मी राखी बरोबर बोलणार, ते मला वोट येणार, मी दिसणार, सगळ्यांनी केलंय तुला. मी कशाला? पहिला बहीण सांगते, पहिले रिश्ते बनवते, पहिला बहीण सांगते, काजू छोटी झाली त्यांचं ऐकून. ऐक राखी बोलली होती की आता तुम्हाला काय करायचंय ते करा, एकमेकांच्या पांघरुणात बसा, हे करा ते करा, व्हॉट एव्हर. म्हटलं मला त्याच्यावरती हिचं असं होतं की मला कशाला सांगतेस, तू बघ आधी स्वतः. अगर मी किती भांडू, मी हे नाही बोलत की तुम्ही लोक एकत्र हे करतात ते करतात, मी कधी बोलत नाही. काल तो सांगत होता, अरे रेवा मला पदर दे, मग त्यांनी मला बघितलं, अरे जाऊ दे ती समोरच बसली. रेवा मला पदर दे. ए रेवा हवा काय मी बोलू, हिला सांगू का, हिला एक्सप्लेन हवासाठी पदर दे वगैरे, बाहेर गरमी होती पदर दे म्हटलं, रेवाला सांगितलं आणि मग ते भांडं घेतलं मी करायला. मी म्हणते एनिवे वाईट दिसेल ते जनरली, एनिवे मला हे नाही करू दे, ते तिला सांगते. ती म्हणते राखी मी बसले होतो म्हणून तू केलं नाहीस. हे बघ, तुला एक्सप्लेन करण्यासारखं तू एवढी इम्पॉर्टंट नाहीये. मी तुला सांगते, जर मला रितेश सर बोलतील ह्या गोष्टीसाठी तर मी ते एक्सेप्ट करणार, जर नाही बोलतील तर तू कोणी नाहीये तुला एक्सप्लेन करायसाठी. तू ज्या लेवलवरती पोक करतेस आणि तू जे शब्द तुझं लेवल बघ, तू मला सांगू नको, मी काय बोल, मला माझा लेवल दाखवू नको. ज्या लेवलला पोक करतेस ना राखी, तू तुझे शब्द बघून घे अगोदर. लेवल आणि ते लेवल दोन डिफरन्स असतात. काय? थोडीशी ऐकण्याची क्षमता ना राखी जरा वाढव. तू पण वाढव फिजिकल नको, तू पण फिजिकल लेवल सांगू नकोस. हे बघा, हे कोणी हात लावला पहिला? नाही, हिने मला इथं हात लावला. का तुम्हाला इथं हात का लावलाय? इथं हात का लावलाय? पहिला तिने हात लावलाय. हात का लावताय रे एकमेकाला? मारामारी का करताय? हात का लावताय? पहिला कोणी हात लावला? तिने फक्त असं केलं उडवून. नाही, तिने हात लावला. तुझा तर हात मी उडवलाय. मध्ये यायचं नाही, चला निघा. नाही, मला हात लावायचं नाही. मला तू लावू नकोस. मला हात लावायचं मला हात फ्रॅक्चर आहे इथं. माझ्या मध्ये यायचं नाही विषय. राखी नको. तू माझ्या अंगावर येऊ नकोस. तू एक पुरुष आहेस. अरे राखी राखी जे काही बोलायचंय लांबून बोला. आक्रमकता, धक्काबुक्की सहन केली जाणार नाही. हो बिग बॉस. दुपारी 2 वाजता. बस झाला आता, बस आता. विचार करते की माझे बाबा असं बघतील की काय होतंय, म्हणजे अशी मुलं पण नाही करत इथले, आणि ही येते अशी अंगावरती, किती घाण दिसतं ते. एक नंबरची घाणेरडी आहेस. ओके. तुला लाज यायला पाहिजे. स्वतःच बघ कसं चिटकून बसतात असे फेविकॉल सारखं. इथे बस, मी तुला सांगते मुद्दाहून बस, ये इकडे. बघ ती सांगते लवकर जवळ येऊन बस, आणखी चिपकून बस. हा घे लवकर घे. तुझं तेच काम आहे, घर जोडणं आणि मोडणं. दुपारी 2:15 वाजता. मी हिला इथे जवळ घेतलं, काय चुकीचं केलं? आम्ही एकत्र बसलो आहोत. बरोबर आहे. आम्ही एकत्र आहोत. मला बघून घेतलं जवळ. इथं बस. अरे ती तर काय वरती बसा, मला काय करायचंय? अगं तू इथं बसा, तिथं बसा, असं बसा, तसं बसा, तसं बसा, असं बसा, असं बसा, असं बसा. अरे मला काय करायचंय? शांत राहा. काय बोलायचं तुम्हाला? नाही बोलायचं तर सांगा. ठीक आहे, मग खाऊ. एनर्जी लूज झाली थोडी, आणखी पाहिजे भांडायला एनर्जी. शुगर लागते तर काय खाऊ? हे खाऊ की एनर्जी येणार की ते खाऊ? हे काय आहे? पेढा? आंबा बर्फी. हां, काय होत? काय झालं? काय हो? झूम केलं होतं, बरे आहात झूम ना? आउट केलं. काय ते बरे आहेत, ते बरे. आपण बरे नाहीये, सोडा ते बरे. संध्याकाळी 4 वाजता. भोपळा आहे, भोपळा. भोपळा आहे? रिअली? समोर काहीतरी रेड दिसत. काय आहे? भोपळा? ओ भोपळा. ए बलून आहे ते. हा भोपळा आहे. राखी सोडून इतर सदस्यांनी
एक एक भोपळा घेऊन प्लॅटफॉर्म समोर एका रेषेत उभे राहावे. अकराव्या आठवड्याच्या शेवटाकडे आलो आहोत आपण, त्यामुळे गेम आता फास्ट करूया. हा आहे 11व्या आठवड्यातला कॅप्टन्सी टास्क. म्हणजे आपण 10 जण आहात कॅप्टन पदाचे उमेदवार. राखी यांची उमेदवारी भाऊच्या धक्क्यावर दिलेल्या शिक्षेनुसार पूर्ण सीझनसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्कमध्येही त्या उमेदवार नसतील. टेन्शन नका घेऊ, मी उमेदवार आहे. विशाल यांच्या कॅप्टन पदाचा कार्यकाळ आता समाप्त होत आहे आणि आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची. 11व्या आठवड्यात येऊन सुद्धा घरातील काही सदस्य भ्रमात आहेत आणि त्यांना असा भ्रम आहे की ते वीक स्पर्धक असून सुद्धा फिनालेमध्ये जाऊ शकतात. तसेच असाही भ्रम आहे की केवळ आपल्या ग्रुपच्या जोरावर किंवा नात्यांच्या जोरावर आपण कॅप्टन पद मिळवू शकतो. आणि काही सदस्यांना असा भ्रम आहे की ते उत्तम खेळ खेळतात, उत्तम रणनीती वापरतात, उत्तम मुद्दे मांडतात आणि त्यांचा गेम सर्वांपेक्षा उत्तम आहे. त्यामुळे आज वेळ आहे ह्या सदस्यांना 12व्या आठवड्याच्या कॅप्टन पदापासून दूर करून अशा सदस्यांचा भ्रमाचा भोपळा फोडण्याची. कारण 12व्या आठवड्याची इम्युनिटी थेट स्पर्धेच्या 13व्या आठवड्यात प्रवेश आणि 13व्या आठवड्यात प्रवेश म्हणजेच फिनालेच्या दिशेने एक पाऊल टाकणं. आज कोणाचा भ्रमाचा भोपळा फोडून त्यांचे कॅप्टन पद आणि इम्युनिटी काढून घ्यायची हे आपण ठरवायचं आहे. आजवर आपण अनेक टास्कमध्ये 1 किंवा 2 ट्विस्ट पाहिलेत, परंतु हा आहे आजवरचा सर्वात अवघड कॅप्टन्सी टास्क. कारण या कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रत्येक फेरीत गेम पालटेल. राखी, आपल्या हातात भोपळा नाहीये ना? नाही. मग मी आपल्याला भोपळा फोडायची पिन देतो. Oh, shit. मागे पिन आहे ती घ्या. स्टेजवर या. अरे बापरे. राखी, Yes, big- आपल्याला एका सदस्याचा भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे. जो सदस्य आपल्याला वीक वाटतो, ओके ज्या सदस्याची कॅप्टन बनण्याची पात्रता नाही, ओके बिग बॉस. परंतु आपण ज्या सदस्याचा भोपळा फोडाल ती पिन त्या सदस्याकडे जाईल आणि तो सदस्य पुढचा भोपळा फोडेल. राखी, हो बिग बॉस. पहिल्या फेरीत कोणाचा भ्रमाचा भोपळा फोडणार आहात जाहीर करा. मी राकेश बापटचा भ्रमाचा भोपळा फोडणार आहे. राकेश बापट या. मला असं वाटतंय की राकेश बापट कॅप्टन नाही होऊ शकत. कारण घरात इतके मुद्दे होतात तरीही ते मध्ये येऊन बोलत नाही आहे, मुद्दा असला सॉल्व करत नाही आहे. आणि मला असं वाटतं की राकेश बापट जे आहे ते कॅप्टनसाठी बरोबर नाही आहे. मला असं वाटतं कारण ते एक भोळे सीधे साधे मनुष्य आहे. म्हणजे जोराने कोणाला काही बोलू शकत नाही आहे. मला असं वाटतं की खरा जे बिग बॉस आहे इथे म्हणजे एकामेकाला टिप्पणी करणं किंवा मुद्द्यामध्ये जाऊन बोलणं ती राकेश बापटजी नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्यांचा जो मनाचा भोपळा आहे की ते पुढे जाणार आणि कॅप्टन होणार ते मला फोडायचं आहे. बेसिकली या घरात खूप मुद्दे होतात. काही मुद्दे सॉलिड असतात, काही खूप वीक असतात, काही अतिशय बालिश असतात. दिसायचं असेल तर मी सगळ्या मुद्द्यांमध्ये पडू शकतो, पण मी तसा माणूसच नाही आहे की मला दिसायचं, मला योग्य कारणावरच दिसायचं. मला उगाचच कोणाच्या दुसऱ्याच्या तव्यावर माझी पोळी शेकायची नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही कॅप्टन झालात तर एक वोट माझ्याकडून किंवा कुठूनही वेस्ट आहे. आता काही दिवसांपूर्वी मी योग्य वाटत होतो
खूप दिसत होतो आणि सडनली गोष्टी चेंज झाल्यात, त्या दिसतायत मला पण. नाही इथं रोज गेम पलटतं. हा, ते तुमचा हो. गेम पलटलाय ती गोष्ट वेगळी आहे. नाही तसं काय नाही, तुमची पण गेम पलटली, मग तुम्हाला काय वाटलं आमची गेम नाही पलटणार आमचा का? गेम तसा नव्हता. आमचा गेम नाही, तसं पहिल्यापासून कस- क्लीन होता. तुम्ही मध्ये आलात, त्याच्यात मी काही करू शकत नाही. ओके, हा माझा गेम आहे. बरं, हो कॅप्टन बनायसाठी दरवेळेला आरडाओरडा करून लोकांना त्रास देऊन वगैरे ते तो कॅप्टन नाही, घराचं ध्यान कोण ठेवणार आहे? 1 on 1 जाऊन बोलायचं असतं. हे बघा, काही काही मुद्दे असतात तिथे सोडलेलेच बरं. कधी कधी आपण म्हणतो चिखलात नाही दगड टाकायचं, तर नाही दगड टाकायचं. इथं सगळ्यांचं चिखल पण असतं आणि दगड पण हा, मग असतं. ठीक आहे. तुमचा चिखल तुम्ही दिसतोय छान मला. आणि दुसऱ्या सगळे चिखल, हे खोटं आहे, असं नाही होत. खरं कुठं ते ऑडियन्स बघतायत. पुढा ऑडियन्स सगळ्यांचं सगळं बघतायत. या कॅप्टन होता तेव्हा काय केलं ते बघा. मस्त केलं मी. राखी यांनी राकेश यांचा भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे राकेश या आठवड्यात कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होत आहेत. राकेश, आपल्याला एका वीक सदस्याला योग्य कारण देऊन कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद करायचं आहे. राकेश, निर्णय सांगा. मी अनुश्रीची भोपळा फोडेल. बिग बॉस, अनुश्री काही काही आठवड्यांमध्ये मला वीक वाटली होती. कधी कधी तिचा गेम अप असतो, कधी कधी लो असतो. एक कन्सिस्टंट मला दिसलेला नाही आहे. एक कधी कधी मी पाहिलंय की त्यांचे ओपिनियन्स डिफर होतात विशालमुळे. त्या ग्रुपमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या ॲक्च्युली आम्हाला कळत नाहीत बाहेर त्यांच्यामध्ये काय होते. बट ॲज अन ऑन लुक मला जसे दिसतात, समवेअर कुठेतरी मॅन्युप्युलेशन आहे तिथे. कुठे ना कुठेतरी वर खाली तिचं जर्नी चालू होती आत्तापर्यंत. म्हणून मी तिचा भोपळा फोडतो. बोलायला काय ठेवलंस? बोल ना. काय बोलू? ओव्हरऑल तुझा जर्नी पाहून केला आता असं काही नाही. एकच सांगतो बापू, बिग बॉस, मी रेवाचा भ्रमाचा भोपळा फोडतीये. मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कंटेस्टंटमध्ये रेवाचा गेम वीक वाटतो. मला असं वाटतंय की ती डिझर्व नाही करत कॅप्टन बनणं किंवा इम्युनिटी, कारण बाकी सगळेजण खूप आधीपासून खेळतायत आणि खूप चांगलं खेळतायत. तिचा गेम मला फारसा आवडत नाही आणि दिसतही नाही. सो त्यासाठी मी तिचा भ्रमाचा भोपळा फोडते. तुला माझा गेम नसेल दिसत, ती तुझं मत आहे. मला माहिती मी कुठे काय करते आहे. माझं टास्क असो किंवा मग मुद्द्यांवरती बोलणं असो, ते पुरेपूर असतं माझ्याप्रमाणे. मी बरोबर मुद्दा उचलून बोलते. मला फालतूच्या गोष्टींवरती बखेडा नसतो करायचा. राहिली गोष्ट कॅप्टन्सी बद्दल, तर कॅप्टन्सी मला वाटतं की इम्युनिटी तर आहेच आहे, पण सोबत सोबत एक घराला कसं चालवायचं आहे, रूल्स अँड रेग्युलेशन पण त्यामध्ये येतात. सगळ्यात जास्ती जर रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो करते तर मला वाटतं की ती मी आहे. माझ्या हातून एकही रूल ब्रेक झालेला नसेल, कुठलाही असो बिग बॉसचा. बिग बॉस म्हणजेच सगळ्यांचा गेम सारखा नसायला पाहिजे, म्हणून माझा गेम काहीतरी वेगळा आहे आणि ते माझं मत आहे. थँक्यू बिग बॉस. मी सागर दादाला बोलवते. सागर दादाबद्दल जे माझं नेहमीचं मत आहे ते हेच अगेन की मला त्यांचा गेम मला नाही दिसत. कंपॅरेटिव्हली जर मी ह्या सगळ्यांमधनं कम्पेअर करते तर त्यांचे एफर्ट्स मला कमी वाटतात. आज पण अशा भरपूर अशा गोष्टी झाल्या ज्यामध्ये ते कदाचित बोलू शकले असते, पण त्यांनी ते अवॉइड केलं. तर माझ्या मते मला असं वाटतं की ते कुठे ना कुठे बघून बोलतात दोन गोष्टी, की कसं वाटेल किंवा कोणाच्या बाजूने बोलायचं आहे, असं हे माझं मत आहे आणि मला ते नाही पटत. म्हणून मला तुमचा भ्रमाचा भोपळा मी फोडते. त्या सगळ्यांपेक्षा मी वीक वाटतो. हां, गेमचे एफर्ट्स. कोणी असेल मग, कोणी असेल मग प्रभू असेल किंवा ते एफर्ट्स. हो, efforts, yes. बरं, याच्या आधीचे गेम तू नीट बघितलेस किंवा काय स्ट्रॅटेजी आखताना वगैरे मला बघितलंस? बघितलं. बरं, म्हणजे तुला फार कळतं त्यातलं, असं आहे ना? स्ट्रॅटेजी आणि गेम मध्ये दिसणं न दिसणं हे तुला फार कळतं. तुमचं काय मत आहे, आता म्हणजे थांब काय ना, आता बोलायचं मी बोलतोय तुम्हाला? ना. हो, ऑब्व्हियसली. दुसरा मुद्दा काय? मला टास्क सोडून तुमचा गेम मला नाही दिसत आणि मला नाही पटत. माझा गेम दिसत नाही. माझा नाही, मला नाही दिसत. मग पटतो न पटतो हे कसं ठरवतेस? गेमच नाहीये माझा, हा, तर तर हा तेच गेम पटलाय किंवा same. नाही पटला असं कसं होऊ शकतं ना? तेच आहे, जेव्हा मुद्दे असतात तेव्हा तुम्ही बोलत नाही, असं हा माझं मत आहे. मी मुद्द्यांमध्ये बोललेलोच नाहीये असं असं नाही म्हणायचंय, पण आज जेव्हा झालंय, आज इन्सिडेंट, गेम प्रत्येक वीकला चेंज होतो. मी हा game पहिल्या नाहीये. वीक मध्ये तुम्ही काय केलंय हा मी कंपॅरिझन मी इथे येऊन नाही करणार आहे. मी जेव्हापासून आले मी त्या गोष्टी बघते. जसं मग सगळे मला तेव्हापासून बोलतात करणार मी. की वाईल्ड कार्ड म्हणून खूप इझी टार्गेट होतं सगळ्यांसाठी. तुला म्हणतच नाहीये. मी सांगते, तुमचं नाही बोलतेय. मुद्दा
काढतेस त्याबद्दल बोलतोय. तू म्हणतेस आज सकाळपासूनचा जो मुद्दा झाला, अरे तुमच्या पॅन्ट विषयी मला काय करायचं आहे? तुझी पॅन्ट फाटो मरो जळो, पॅन्ट बद्दल नाही बोलतेय दादा. जे पासून सकाळचे मुद्दे झाले ते मी सांगतोय. पॅन्ट भरून मुद्दा कुठच्या कुठे गेला मला काय घेणं? तो तुमच्या दोघांचा मुद्दा मी का पडू? माझं छान आणि उत्तम मत मी माझं का वाया घालू? कुठल्या मुद्द्यावर बोलायचं? तर कुठल्या तुमचं मुद्द्यावर मत आहे. द्यायचं? मला जे अरे मग वाटतंय तेच- की घरातल्या मी- कुठल्याही मुद्द्याबद्दल का कपडे अरे, तुम्हाला इम्पॉर्टंट नाही वाटत का? मला माझे हा कपडे एक important मोठा वाटतात. मुद्दा आहे. हेच आहे प्रॉब्लेम. हा, हा problem कॅप्टन्सी आहे. म्हणजे जर हा असं problem होईल आहे. आता मी captain आहे नाही, ना. पण मी त्याच्यासाठी Captain तुमचा तो- भ्रमाचा Captain कपडा तो- फोडतीये. भ्रमाचा कपडा फोडतीये. मग अरे का? हिचं काय झालं की आणि सगळ्या अन्न- घरांनी या? अरे हिचं काय झालं की सगळ्या घरांनी या? कशाला हे काय या? मुद्दा आहे? कशाला या? म्हणजे अन्न, कपडा आणि अरे, मकान अन्न, हे कपडा, खूप तुम्हाला- इम्पॉर्टंट आहे. ऑडिशन या ऑडियन्स घरात- बघत या आहेत. घरात तर important तो सगळ्या गोष्टी आहेत. important हे मुद्दा आम्हालाही कळतं. आहे. हे आम्हालाही कळतं. कळतं कुठल्या ना? गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कळतं कुठल्या ना? नाही, आणि कुठल्या गोष्टीवर बोलायचं, कुठल्या गोष्टीवर बोलायचं नाही, तर हे तुम्ही- आम्हाला व्यवस्थित तर कळतं. मलाही कळतं की हा. मला कोणाला मग त्यामुळे कॅप्टन तू नको बघायचं ठरवू. आहे. मी तू काय नको नाही ठरवू. ठरवू. माझ्या हातामध्ये हे बघ, पेन आहे. अरे तू बोल. मी ठरवणार की मला बोल. कोणाला कॅप्टन हे बघायचं नाही कोणाला म्हणत आहे. नाही. अरे तू मला हे तुम्हाला फोड. कॅप्टन नाही अरे तू बघायचं. फोड. हिचं काय झालं की सगळ्यांनी या धावत. हिचा प्रॉब्लेम आला की या, दुसऱ्यांचा प्रॉब्लेम काय नाही. हिची पॅन्ट, हिचं खाणं, हिचं पिणं, हिचा पिंपल सगळं हिचंच आहे. आमचं काय नाही. रेवा यांनी भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे सागर कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होत आहेत. संध्याकाळी 4:45 वाजता. बिग बॉस मी प्रभू यांना बोलवतो. खूप आधीपासून प्रभू खूप एंटरटेनिंग आहे. मला गेले खूप दिवस त्याचा काही गेम दिसलेला नाही आहे. तो नेहमीच काटा टीमच्या मागेच दिसला आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की मागच्या वेळी जेव्हा उमेदवारीत तो होता पण त्याचे प्रयत्न मला फार दिसले नाही. जे तो करू शकत होता, तो इतरांकडे जाऊन डील करू शकत होता, पण थोडंसं चुकलं प्रभूचं की त्याला ती डील करता आली नाही, त्याने केली नाही. आणि याच्या आधी याच्या उमेदवारीसाठी हा कॅप्टन व्हावा म्हणून इतर जणांची मेहनत मला दिसत होती, पण प्रभूची स्वतःची मेहनत मला दिसत नव्हती. म्हणून मी प्रभूला कॅप्टन्सीपासून दूर ठेवतो आहे. माझा तुम्हाला गेम दिसला नाही म्हणूनच मी नाही, गेम नाही दिसला. गेम दिसला, गेममध्ये तू नाही दिसलास. अच्छा, गेम मध्ये मी दिसलो नाही. आता मागच्या बारी समध्यासोबत डील केलं, विशालसोबत मी डील केली. समध्यासोबत मी अनुसोबत बी बोललो होतो मी, आणि तुमच्यासोबत बी बोललो होतो बाथरूम मध्ये. तर तेव्हा राकेश दादा बी होता. तुम्ही बोललात हा तुला सांगायची गरज नाही, मला माहित आहे. हा तर मग तुम्ही मला डील मला ही घेऊन आली आणि मी तुमच्यासोबत बी बोललो होतो की मला काढू नका दादा. तर तुम्ही बोलला होता टेन्शन नको घेऊ प्रभू, मला माहित आहे. तुम्ही मला माहित आहे. मग माझं काम मी केलं. आणि जसं की तुम्ही म्हणतात मी ग्रुपच्या मागे चलतोय, माझा गेम नाहीये, मी कोणाचंही ऐकत नाही ग्रुप मध्ये. मी फक्त माझ्या म्हणण्याने जे करायचंय मी तेच करतो आणि माझ्या पद्धतीने मला गेम स्ट्रॉंग वाटतो. आता तुम्हाला काढायचंय करू शकता. थँक्यू. आता तुम्ही कोणाच्या म्हणण्यावर मला माहित आहे तुम्ही काय केले तर करा, ठीक आहे. कोणाच्या काय म्हणण्यावर मी माझं डिसिजन घेतलेलं आहे. म्हणजे तू मला नॉमिनेट करतोस ते डिसिजन तुझं असतं आणि मी तुला केलं तर ते माझं नसतं, ते दुसऱ्याचं असतं. हो हो, माझं झालंय बिग बॉस. बिग बॉस मी बोलवतो विशाल यांना. तर बिग बॉस मला असं वाटतंय टॉयलेटची जी ड्युटी होती तर माझं म्हणणं होतं की त्यांनी ड्युटी नव्हती करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की ते वीक वाटले कुठंतरी त्या टायमाला या आठवड्यामध्ये. आणि परत कुठलाही मुद्दा झाला तर ते म्हणले की भाड में जाओ बाई मैं इसलिए थोडी कॅप्टन बनावं असं हे बोलत होते. तर मला ते कुठंतरी आवडत नव्हतं. अरे यार, आणि तुम्ही जर असं बोलता तर मग आम्ही कुठंच जाऊन सॉल्व करायचं. ते मला थोडंसं तिथं वीक वाटलं म्हणून मी त्यांचा भोपळा फोडते. 11 आठवड्यात कॅप्टन्सी खूप महत्त्वाची असते कारण सरळ 13व्या आठवड्यात पोचलो असतो. पण आज पहिल्यांदा मी काहीच नाही केलं, फक्त उभा होतो आणि होप करत होतो प्रभू तिथे राहावं. आणि मी इथे येऊन कोणाला दुसऱ्याला बोलवलं असतं आणि त्याला कॅप्टन्सी दिली असती असं माझं मन होतं खूप तिथे उभं राहून. आणि ते नाही झालं. 1-2दा प्रभू जेव्हा माझ्याकडे आला, हो मी बोललो की यार त्यांना मी एकदा सांगितलंय आणि कोण काही काम नाही करत आहे तर त्यांचं घर आहे, ते नाही करत आहे तर भाड म्हणजे त्यांना तर त्रास आहे, फक्त मला त्रास नाही, सगळ्यांना त्रास आहे. आणि सगळ्यांनी केलं आहे, सगळ्यांनी सर्व काम केलं आहे म्हणूनच मी थँक्यू बोलतो. पण ठीक आहे, पार्ट ऑफ द गेम. प्रभू जाऊ शकता. विशाल, निर्णय सांगा. दीपाली या. बिग बॉस, दीपालीला या घरात
माझ्यासारखंच 11 आठवडा झाला आहे, आमच्या सगळ्यांबरोबरच आली आहे. आणि 11 आठवड्यात खरं तर जेन्युनली मला गेम दिसला नाही. 11 आठवड्यामध्ये काट्याची पण मला वाटत नाही की तसं आत कोणाची प्रायोरिटी आहे असं मला वाटतं, जेवढं मी गेम बघतो. इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे, ग्रुप गेम आहे तिचा. ट्राय करते इंडिव्हिज्युअली बाहेर येऊन बोलायचं, मुद्दे मांडायचे. आणि खूप इमोशनल आहे ती. पहिल्या आठवड्यात हे सांगितलेलं की इमोशनली स्वतःला जरा सांभाळ. प्रत्येक मुद्द्यात जर तू रडली तर ते सवय होत जाईल आणि असं वाटत जाईल की ही तर प्रत्येक गोष्टीत रडते. आणि इमोशनल असल्यामुळे तिच्याबरोबर वादविवाद करणं डिफिकल्ट होतं, कारण थोडं पुढे गेलं की ती रडायला लागते. तर माहीत नाही की कितपर्यंत जावं. मग आपणच वाईट दिसतो की अरे ती रडती आणि तुम्ही फाईट करताय. तर तसं तिच्याबरोबर खूप होतं. आणि प्रभू हो, टॉयलेटची ड्युटी मी करत होतो. मला असं वाटतं की हे घरात जर कोणी इंजर्ड असलं किंवा कोणाला काही झालं तर कॅप्टनने ती जिम्मेदारी घ्यावी. आणि माझ्यामुळे जर कोणी इंजर्ड झालं आहे तर त्याची जिम्मेदारी मी घेऊन मी त्याचं काम केलं आहे. बस हेच आहे बिग बॉस, आणि हेच बोलायचं होतं मला. तूच मला मारलंस, तुझ्या हाताने लागलं, पण तू मारलं बघ, आत्ताही तू चुकीचं बोलतोय बघ. हे स्पेसिफिकला ओके, दीपाली, तू तुझ्या हातातून चुकून लागलं, Right, हे बोल. लागलं, हां. पण त्याच्यानंतरही तू एक्सेप्ट नव्हतं केलं. अरे मला माहित नाही, पण मला लागलंय की ते माहित चुकून नाही, जर लागतं मला तेव्हा लागलंय नाही ते माहित, मला पण माहित नाही. मध्ये तू बोलले स्वतः बोलली चुकून लागलं, मला खरंच नाही माहिती. पहिले आता 15व्या बोलतोय मी आता मला बोलू देत ना. तू बोललास, मी आता तू तो मुद्दा घेतलास मी ना. आरामात बोललो. अरे तू घेतला, मला बोलायला लागणार विशाल. Okay. मी एक्सेप्ट की तू बाथरूमची घेतलीस. Okay. बाथरूमचं काम त्यांनी घेतलं, पण बाथरूमचं काम किती चांगलं केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मला सांगायची ते तर गरज नाहीये. perspective आहे यार. आता कॅप्टन होतो तो, त्याने काम घेतलं तर त्याने ते जेन्युन कम्प्लीट करायला पाहिजे. अरे, जेन्युन perspective चांगलं आहे. करायला पाहिजे होतं. ते झालेलं नाहीये, हे तुलाही माहिती आहे आणि खूप ह्यांनाही लोक माहिती बोलतात मला राखीचं आहे. जेवण नाही आवडत यार दीपाली. त्यात काय खूप लोक बोलतात. हो कोण बोलतं कोण बोलतं? आता इथे राखी कुठून आली? नाही, मी हे बोलतो की पर्स्पेक्टिव्ह ना, हे काम हे नाही करत, हे मग काम हे आता करत. मी ड्युटीज बद्दल ड्युटीज बोलत होतो. बद्दलच बोलते. तू जी गोष्ट घेतली त्याच्याबद्दलच सांगते. तुझ्या नजरेत माझा गेम दिसत नसेल, पण माझ्या नजरेत माझा गेम आहे. माझा गेम जो आहे तो आहे आणि तो ठामपणे उभी आहे 11व्या आठवड्यात. ते मला सांगण्याची गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट, तुला माझ्या भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे, तो फोडू शकतोस, तो फोड. आणि तू पण तिथे जा आणि मीही तिथे जाते. पण आमचा जो काटा ग्रुप आहे ना, ह्या काटा ग्रुपला कोणीच तोडू शकत नाही. आम्ही काटाने टोळी तोडली, पण टोळी आमच्या काटाला तोडू शकत नाही, एवढंच सांगते. मी आहे ना उभा. तू हे बघ, मी आहे ना उभा. एक मिनिट, एक सांगते. आहे ना. किती काही असू देत, पण आम्ही एकमेकांना मदत करतो. किती ती आता ती झाली ना कॅप्टन, तरी मला चालणार आहे. आय एम हॅपी. हा ठीक आहे, मला पण चालणार आहे, म्हणून तुझा फोडतोय मी. हा, पण ते तसं तुझ्यात नसतं. आज सकाळीच मला वाटतं कुठेतरी My last- तुमचं कुसपुस झालं उमेदवारी अनुश्रीवरून. last- ते आमचं अरे, झालं काहीतरी तुमचं, मला माहित नाही. सकाळी काहीतरी झालं, तुला माहितीये का काय झालं? हा माहित नाही जर माहित नाही तर बोलू नको. जे काही होतं, काय होतं? अनुश्री रडत होती, मग तुम्हाला तिचं कशासाठी पटत रडत नव्हतं. होती? आणि मला असं वाटतं की हे जे आहे हे असं असू नये, ते असू नये. बस आम्ही बघून अरे पण मला बोलायचं, मला दिसलंय. ऐक ना, तुम्ही सगळे मिळून काटाचे प्रभूला जे काही तुम्ही वागवता ते आम्हाला चांगलं नाही दिसत, नाही वाटत आहे. हा हेच एवढंच म्हणायचं, एवढंच म्हणायचं. करत नाहीये. आणि आम्ही चांगलं वागवत नाही आणि हेच लोक तुला नॉमिनेट करतात. तर कोण कोणाशी चांगलं वागतं हे सगळं लोकांना दिसतं. ओके प्रभू, चला. थँक्यू बिग बॉस. संध्याकाळी 5 वाजता. संकेत, तन्वी, दीपाली यांच्या बाजूला येऊन उभे राहा. प्लीज माझा नको करूस हा, प्लीज. हा प्लीज करू दे, प्लीज सन्वी. सगळ्यात आधी संकेत आणि तन्वी, एवढ्या फेऱ्यांनंतर प्रत्येक सदस्यांनी त्यांच्या मते असलेल्या वीक सदस्याला बाहेर काढल्यानंतर या 11व्या आठवड्यातील कॅप्टन पदाच्या शर्यतीत फायनल राऊंडपर्यंत टिकून राहिल्याबद्दल तन्वी आणि संकेत आपलं अभिनंदन. थँक्यू बिग बॉस, थँक्यू. थँक्यू. दीपाली, तन्वी आणि संकेत यांच्यापैकी वीक सदस्याला बाद करा. मला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला त्याच्या अगोदर
मान्य आहे, जरी ऑब्वियस वाटत असली तुमची चॉईस तरी पण मला पिच करायची आहे माझ्या बाजूने. तर डेफिनेटली ह्या स्टेजमध्ये तन्वी ऑलरेडी सेफ आहे, ती नॉमिनेटेड पण नाही आहे. आणि आय थिंक इथपर्यंत पोचलो याचाच अर्थ वीक तेवढाही नाही आहे मी. त्या हिशोबाने मी एवढं स्पीच करेन की ही कॅप्टन्सी जर इकडे आली तर डेफिनेटली फायदा माझा होणारच आहे, पण मग माझ्याबरोबर कोणाचा होणार आहे. जर तुम्ही मला कॅप्टन बनवलं तर इव्हेंच्युअली फायदा काटाचा होऊ शकतो, हे मी स्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतोय. गुड पेच. ती झाली तरी तेच होणार. ती झाली तरी तेच होणार आहे, पण तुमच्याकडे एक ऍडेड स्ट्रेंथ येते हे विसरू नका. आय गेस गुड परफॉर्मन्स कोशिश करायची असते. आय गेस ज्या स्ट्रेंथची कमतरता थोडीफार कुठे असेल तुम्हाला जाणवली असेल आजपर्यंत, ती स्ट्रेंथ कदाचित डिरेक्टली तुमच्याकडे येऊ शकते. दॅट्स अ फेअर प्ले. तुला काय बोलायचं? कॅप्टन्सी हवी आहे, इम्युनिटीसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण जसं मी 1 आठवडा सेफ होणार आहे त्यानुसार माझा गेम अपसुद्धा होणार आहे, मला इथे राहण्याची संधी मिळणार आहे. बाकी तुला माहितीच आहे पण ऑलरेडी तू सेफ आहेसच ना. पुढच्या आठवड्यात पण मी नॉमिनेशनमध्ये नसणार आहे. हा, पुढच्या आठवड्यात ती गोष्ट मला नकोय. 13वा आठवडा डायरेक्ट हवाय. जशी इम्युनिटी तुला हवी, इम्युनिटी मलाही हवी. मलाही इथे राहणं तेवढंच गरजेचं आहे कदाचित जेवढं तुला. पण तुझ्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे हे मी म्हणतोय. माझ्याकडे तो ॲडव्हान्टेज कदाचित आत्ता नाही आहे. मला असं वाटतं की याची जी स्ट्रेंथ आपल्याकडे येणार आहे त्यापेक्षा मी माझी स्वतःची स्ट्रेंथ अजून वाढवेन आणि याला परत एकदा टक्करचा सामना देईल आणि याच्याशीच सामना करेल. ते होतच राहील. आणि मी आपल्यासाठी अजून जास्त स्ट्रेंथ घेऊन येईन. तुम्ही असा विचार मी आता तू आधी जो बोललास त्याच्यावर मी बोलते. प्लीज. म्हणजे प्रत्येक वेळी तू मला नॉमिनेट केलंयस, आताही नॉमिनेट केलंयस तू कठपुतली म्हणून. आणि पण ते निकषांच्या आधारावरच होतं. कठपुतली म्हणून जे निकष होतं कठपुतली, तो निकष मला तो सूटच करत नव्हता. नाही, मग आता तुम्ही तिचं ऐकून माझा फुगा फोडाल तर नाही, तिचं ऐकत नाहीये, तिचं ऐकतच नाहीये मी. मला माझं डिसिजन घ्यायचं, मला ती तिचं पिच करते मला. आणि जर तुझं ऐकून तिने माझं म्हणलं तर ती तुझी कठपुतली. मी तर पहिल्यांदाच कदाचित डिस्कस मला तुला हे सांगायचंय, तू प्रत्येक वेळी कोणाचं तरी ऐकून मला नॉमिनेट केलंयस. तसं काही नाहीये, मी कोणाचं ऐकून तुम्हाला नॉमिनेट केलंच नाहीये म्हणून का वाटली मला मध्ये. जर मी मागच्या टास्क मला हवंय ते, मला हवंय, मी फोडणार आहे. त्याच्या आधी मी मला कुठेही फोडू, इथे पण फोडू शकते मी, इथेही फोडू शकते. हो, फोडूच शकता. मी तुम्हाला तेच सांगतो, इथेही फोडू शकते. प्रूव्ह करायचा चान्स आहे ना. तू तिचं फोड आणि प्रूव्ह कर की तू कठपुतली नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला की तसं नाहीच. आणि जर त्याचा कठपुतली असते सांगायचं का? मग मी माझ्यासाठी त्याला कशाला बोलायला चान्स देतो? तो तुमच्याशी काय करणारच आहे, तो राखीला पण कठपुतली म्हणून वापर करतो. मी माझ्या कठपुतली काटा बनला, ही स्ट्रॉंग पोरगी आहे. आता हे बघा, तुम्हीच बोलताय की काटा बनला म्हणून ती स्ट्रॉंग आहे असं तुम्ही बोलता. जेव्हा आम्ही सुरुवात केली, हिला माझ्याकडे घेऊन आले, हिच्याशी बोलून त्याच दिवशी काटा फॉर्म झाला. काटामध्ये मी, आरबी, तन्वी अँड प्रभू असं चौघांनी आम्ही मिळून काटा फॉर्म केला. इथे आम्ही सगळे प्रत्येक जण आमचा गेम खेळतो, तीही तिचा गेम खेळते. आणि स्ट्रेंथ वाईज जर म्हणत असेल ना, तर आमच्यामधली जी स्ट्रेंथ आहे ना, ती मला वाटतं इथे सगळ्यांमध्ये हे आम्ही प्रूफ पण केलंय, प्रत्येक वेळी प्रूफ केलंय. तो पुरुष आणि महिला असा जर तुम्ही टक्कर विचार करत असाल ते कुठेतरी चुकीचं आहे. स्त्री पुरुष कुठून आला? हाच बोलला स्ट्रेंथसाठी. स्ट्रेंथ वाईज त्याची स्ट्रेंथ वाढेल आमच्याकडे आल्यावर, असं जर त्याला वाटत असेल हे कंपॅरिझन मी केलं नाही. मी क्लिअर कट बोललेलो, जर मी तिकडे आलो तर तुमच्या ग्रुपची स्ट्रेंथ वाढेल, हे मी क्लिअर कट आत्ताच बोललोय 1.5 मिनिटापूर्वी. हे इंडिव्हिज्युअल टास्क बद्दल आपण बोलतोय आणि इंडिव्हिज्युअल गेम बद्दल तुम्ही बोलत आहात. तुम्ही बोलताना नेहमी ग्रुपचाच उल्लेख करत आहात. आम्ही तेवढ्या लेवलला आणि इव्हेंच्युअली हे जे काही डिसिजन होईल ते ग्रुपमुळेच होणार आहे. आम्हाला नकोय अजून स्ट्रेंथ. जर तुम्हाला तसं वाटत असेल की आपण जिथे आहोत, कधी कधी युजली वाटतं, कोणाला वाटतं माहिती आहे ना, की आपण ज्या डबक्यात आहोत ते डबकं पुरेसं आहे, पण कधी बाहेर उडी मारायची नसते. तर एक सोपं एक्झाम्पल होतं की इव्हेंच्युअली हा चान्स आहे, आपण एक्स्ट्रा गोष्टी करू शकतो, स्ट्रेंथ वाढून गोष्टी अजून सोप्या पद्धतीने करू शकतो, म्हणून मी कन्सिडर करायला सांगतो. मी याच्यावर विचार करून सांगू तुम्हाला उद्या. ठीक आहे, मग तोपर्यंत तुम्ही तिचा फोडा माझा राहू द्या, तिचा फोडून तिकडे घेऊन जा, विचार करा. ठेव समोर, बघूया. दीपाली, येस, योग्य कारण द्या आणि निर्णय जाहीर करा. मला असं कुठेतरी वाटतंय की संकेत अजूनही
विशाल असं नाही, पण राखीच्याही सांगण्यावरून तो चालतो. तुम्ही मागे अजून पण तिथेच अडकल्यात. जेव्हा तेव्हा कॅप्टन्सी झाली weak- होती weak कसं आहे ते त्या सांगा. जाऊ द्या. कॅप्टन्सीच्या तुला असं वाटलं की मी काय राखीला कसं शिक्षा देऊ? कशी देऊ, मी कोणाला? राखीला देऊ की नको देऊ, हे जे अरे प्रश्न पण होते, हे कधी झालं? ते हे बरोबर शिक्षा दिली नव्हतं. ना. हे कधी मी जेवण झालं? नाही ते बनवलं. आम्ही एका वाक्यात तिला मी दिली. ते सगळ्याला नंतर माहिती आहे, कोणीतरी नाटकं बोललं बंद आणि कर. त्याच्यानंतर कोणी काय बोललं? झालं. सगळं नाटकं त्यांनी बंद ते कर तुझं. स्वतःहून दिलेलं नाहीये, नाव घ्यायचं नाही. स्वतःहून हा. केलेलं नाही. उद्या उठून तुम्ही आणि मला कॅप्टन असं झाला, ती वाटतं- कॅप्टन झाली, तिच्याशी सगळे डिस्कस नाही करणार का? तेच तुम्ही माझ्याशी करत होते. मला ते कुठेतरी दिसलं की तिथे हे काय स्वतःहून नाही दिसलं? केलं. हे कारण आहे Weak का? आहे आणि त्या बाबतीत स्वतःचं डिसिजन स्वतः घेतलं म्हणून मी वीक आहे. दीपाली यांनी अंतिम फेरीत संकेत यांना बाद केल्यामुळे तसेच कॅप्टन्सी टास्कमधील सर्व फेऱ्यांती कोणीच भ्रमाचा भोपळा न फोडल्यामुळे तन्वी ठरल्या आहेत घराच्या नव्या कॅप्टन. तन्वी, अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. राधे कृष्ण. तन्वी, आपण कॅप्टन्स रूमचा ताबा आणि घराचा कार्यभार हातात घेऊ शकता. तसेच बिग बॉसच्या घरातील कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे ही आपली जबाबदारी असेल. हो बिग बॉस. तसेच आपण ठरल्या आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या 13व्या आठवड्यात थेट पोहोचणाऱ्या पहिल्या सदस्य. अभिनंदन. बिग बॉस थँक्यू सो मच. राधे कृष्ण. बिग बॉस मी 2 शब्द मांडू शकते. बोला. हे मला मागे नॉमिनेशन्समध्येच बोलायचं होतं, जेव्हा हा प्रकर्षाने मुद्दा आला होता की प्रभूमध्ये मी दिसते, प्रभूमध्ये राकेश दादा दिसतो, दीपालीताईमध्ये मी दिसते कोणाला, किंवा दीपालीताईमध्ये राकेश दादा दिसतो कोणाला, रेवामध्ये मी दिसते, ही दिसते, हा दिसतो. तर मला एवढंच सांगायचं आहे, आमच्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाची एक छटा उमटलेली आहे. कारण या काट्याला आम्ही 5 जणांनी जन्म दिला आहे आणि या काट्यामधला प्रत्येक सदस्यासारखाच दिसतो. माझ्यामध्ये राकेश दादा आहे, दीपालीताई आहे, प्रभू आहे, रेवा आहे. प्रत्येकामध्ये प्रत्येक कलर दिसणार, प्रत्येकाचे चेहरे दिसणार. आणि हा काटा काढू शकतो, हा काटा टोचू शकतो. तसंच हा काटा फक्त तो काटा नाही, हा काटा वजन काटा सुद्धा आहे आणि तो मोल माप व्यवस्थितच करतो, प्रत्येकाला समान न्याय देऊ शकतो. हे मी माझ्या कॅप्टन्सीमधून सिद्ध करून दाखवेन. याबरोबरच हा कॅप्टन्सी टास्क समाप्त होत आहे. बंटा आज दिन बनता है. ओ बंटा है, आज दिन बनता है. थँक्यू. संध्याकाळी 5:30 वाजता. मी बोलले होते या कॅमेऱ्यात मी पुन्हा येईन. मी आले. मी पुन्हा एकदा आले. आणि मेन म्हणजे तिच्याकडे आता खूप मोठा चान्स होता माहितीये गेम पालटायचा. दीपाली जाईल इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग दिसली असती. मी तेच सांगत होतो त्यांना, तुम्ही इंडिव्हिज्युअल बोलताय पण तुम्ही बोलताय पण ऐक group ना, बद्दल. म्हणजे त्यांना तुम्ही हे त्यांना change असं करा. का वाटतं रे की 5 लोकांची ट्रॉफी आहे, त्यांना कळतच नाही गेम. आणि पहिल्या आठवड्यात रडत होती, पहिली कॅप्टन व्हायचं. तर प्रभूने चुकून असं काही केलं पाहिजे म्हटलं, दीपालीचं फोडलं त्याने किंवा कोणावर झालं असतं. अरे त्यांच्यात ती हिंमतच नाहीये bro. मी तेच बोलतोय माझ्या ना. डोक्यात पण आलं होतं एक वेळ मी ह्याला काढावं, पण माझं असं झालं काय संबंध ती रेवा आणि प्रभू असताना मी ह्याला का काढू. माझ्या कमजोरीमुळं मला त्यांना वीक दिसतो मी. माझं स्वप्न होतं एकदा तरी कॅप्टन बनावा, पण नाही. माझं नशीब कुठेतरी गेलंय. मी नाही बनू शकत वाटतं कॅप्टन. मी डायरेक्ट विनर बनणार. जाऊ द्या. ए सॅड कशाला झालायस. काय नाही, खुश आहे. खुश नाही आहेस मला माहित आहे. मी सॅड आहे. सागरने तुला नाही काढायला पाहिजे होतं. आय एम सॉरी. बच्चा तुला शिरा देऊ नको. आय एम सॉरी. त्यांच्यापैकी तन्वीच एकटी आहे जी अशी स्ट्रॉंग आहे किंवा स्वतःच्या डोक्याने खेळत असेल, म्हणजे माहित नाही पण जेवढं बघतो त्याच्यानुसार तर तीच आहे. आणि आपल्याकडे आहेत
बरीच टाळकीची डोकं लावते. सो त्याच्यामुळे तन्वीला कॅप्टन्सी भेटली, उलट चांगलं झालं. कारण जरी आपण चेंज करायला गेलो हो ऑप्शन उरला असता ना, मी तर डोकं आपटलं असतं. नो 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 मी डोकं आपटलं असतं. बरं झालं बरं झालं. लास्ट कॅप्टन्सी होती. आता इथून डायरेक्ट तिकीट टू फिनाले. संध्याकाळी 5:45 वाजता. आता नाही थुकणार ना माझ्यावर कोणी, प्रूफ केलं ना मी. आता तर नाही थुकणार ना माझ्यावर. मला एक्सपेक्टेड नव्हतं. हो हो ट्विस्ट मला रेवाच वाटली. मला पण रेवा वाटलेली. जड कोण आहे हो बरोबर. म्हणून मी बिग बॉस मध्ये आहे. कपडे फाडाफाडी आणि हे नाही झालं पाहिजे. इम्पॉर्टंट नाही आहे का या मुद्द्याला? असं कसं खारिज करता तुम्ही हे बोलून की तुझे कपडे मला काय आहे? मग असं कॅप्टन हवाय का मला? जोया बोले की मला काय करायचं तुझ्याचं, तू बघ. रेवाचं आणि माझं ती काय फालतू. तिची पॅन्ट फाटली, मी का मध्ये बोलू, मी का मध्ये बोलू. तर त्यांचं नंतर तुमचं चालू आहे. बरं असं ठरतंय तिकडे की तुम्ही दोघी बसून बोला, हे आहे ना, असं ठरलंच. मग का जायचं आहे मी मध्ये? मला कुठेतरी वाटतं सागर मला बोलून, ह्याला नाही बोलून असं वाटलं. नाही, ते ओव्हर ऍक्टिंग करतोय. मागच्या बारीच तो मला काढणार होता पण त्याच्या हाती नाही लागली मिरची. बोललो का नाही मी जागा, आवाज का चढवताय म्हणून. मास्टर्स कॅप्टन्सी मधून याला नव्हतं काढायचं. मग आता का काढलं? फक्त बोलतात की प्रभूला सपोर्ट आहे, मनातून नाही. ते प्रत्येकदा मला बोलतात की मी वीक वाटतो का, या सगळ्यांमधून मी वीक वाटतो का, ते प्रत्येकदा प्रभूला संबोधून म्हणतात. हो हो मी म्हटलं क्लिअरली मला त्याचे एफर्ट दिसत, तुमचे दिसत नाही. तू मला केलं असतं तन्वी आणि तुझ्या कम्पॅरिझनमध्ये. कारण मला मी माझी इम्युनिटी देते ना. हां. ती मला वाटते की ती नाही माझी खाते इम्युनिटी. पण ती ऑलरेडी इम्युन आहे ना या वीकमध्ये. आणि मी कशी खातो तुझी इम्युनिटी? तुमच्या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये मला ती जास्त स्ट्रॉंग वाटते. अच्छा तुमच्या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये. ओके. पण का, म्हणजे का बरं असं? फॅक्टर्स जाणून घ्यायचे. तुला असं वाटतं की मी तुला फॅक्टर्स सांगेन आणि हो. तू इम्प्रूव्हमेंट करशील. मला वाटतं मी इम्प्रूव्ह करेल ना करेल. फॅक्टर्स तर सांग. पण मी तुला काय सांगेन फॅक्टर्स? कारण मग जर नेक्स्ट टाइम जर दोघे स्ट्रॉंग असू तर तू मला काढणार नाहीस. सिम्पल. नेक्स्ट टाइम भोपळा घेऊन उभे राहणार. तेच ना. नेक्स्ट टाइम खोपडा घेऊन उभे राहणार. पण ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? मी का विशालला बोलवलं नाही? कारण की मला त्याला बोलवून ते सेम स्टेजवर मला त्याला उभंच करायचं नव्हतं आणि त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं नव्हतं. तो आला असता माझ्याबरोबर तिथे तर आमच्याकडे त्याला फुटेज मिळालं असतं माझ्याबरोबर. संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे, आता येते आठवण त्यांची सगळ्यांची. काय करणार आपण? यांनीच काढलं ना मिळून. ठीक आहे, आपल्या बाजूने पण होईल काहीतरी, नक्की होईल. सगळे आपले प्रेक्षक आहेत, आपले मित्र इथे होते, ते आहेत जे बाहेर गेलेत. त्यांच्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की यार, त्यांना अभिमान वाटला पाहिजे की बस थँक्यू यार, तुम्ही आपलं नाव राखलं. अभी तू ये ऐसा हो जाएगा तो कैसा चलेगा भाई. नको आता, नको नको, चल चल ये बाहेर ये, चल नको ये लवकर ये बाहेर, चल. संध्याकाळी 5:15 वाजता. मला का काढलं तुम्ही उमेदवारीतून? वाटलंच तुम्हाला नॉमिनेट केलं मी तर तुम्ही पण म्हणून काढलं. मला करायचं होतं या आठवड्यात नॉमिनेट. उमेदवारी नाही मिळाली आणि कॅप्टन नाही झालो तरी आपण राहतोच. पण तू मला डायरेक्ट घराबाहेर काढायला निघाला. नाही, नॉमिनेट का केलं मग मला? घराबाहेर जाण्यासाठीच ना. तुम्ही मला उमेदवारीतून काढायला नव्हतं पाहिजे. अरे मी आधीच विचारतोय, तू उमेदवारीचं बोलतोयस. प्रत्येकाचा एक आठवडा असतो. सो तो जो आठवडा होता ना, ज्याच्याबद्दल तू तिथे रिझन दिलास, मला ते नाही पटलं. कारण माझा पण तो आठवडा होता की जिथे मी कुठेतरी खचले होते, माझ्यासोबत काही गोष्टी होत होत्या किंवा मला घरच्यांची आठवण येत होती. मला थोडा मानसिक त्रास होत होता आणि हे मी कधी कोणाला सांगितलं नाही, कारण माझा तो स्वभाव नाही आहे. मी रात्री एकटी इथे रडायचे. हे बिग बॉसने बघितलेलं आहे. तन्वी पण कधीतरी आली होती एकदा ती. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ते यूज नको करूस. नाही, ते त्याच्याने नाही यूज केलं मी. मला माहीत पण नव्हतं की तुझा मानसिक प्रॉब्लेम होता तेव्हा. मला फक्त हे आपलं बोलणं व्हायचं नाही, आपलं काहीच व्हायचं नाही. मी ओव्हरऑल ॲज अ प्लेयर मी पाहत होतो की तुझं अप अँड डाऊन व्हायचं दरवेळेला. मी त्याच्यावरनं तुला वीक त्या अर्थाने वीक नाही केलं की एक टोटल जर्नी पाहिली. तू माझ्यावर बोलू शकते, असं काय हे नाही प्रॉब्लेम नाही. पण मी नाही जेन्युइनली वापरत. कारण काय मला ऑनेस्टली माहित नव्हतं मानसिक तुझा प्रॉब्लेम काही आहे. दुसरी गोष्ट, मी विशालला बोलवलं नाही. विशालला बोलवू शकलो असतो मी, कारण की मला त्याच्यावर ते स्टेज शेअरच करायचं नव्हतं, त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं नव्हतं. ओके,
तो गेम तो मला माझ्या स्पेसमध्ये नकोच होतं म्हणून मी ते केलं. मग ते परत ते होणार हे नाही आणि मला ते इम्पॉर्टन्स द्यायचं नाही त्याला. कारण सेकंडली सागर मला माहीत प्रभू आणि सागरचं त्याच्यात हे होतं. उरले कोण? मीच ऑब्व्हियसली. पण नॉमिनेशन संकेतला पण काढू शकला असतं. संकेत मला स्ट्रॉंग वाटतो. जसं म्हणजे माझ्या आणि त्याच्या आता comparison जेवढं आलं आहे तेवढं त्यांनी तो टास्क केलाय वगैरे वगैरे. माझ्या आणि संकेतच्या कंपॅरिझन मध्ये तुला संकेत स्ट्रॉंग थोडंसं मला स्ट्रॉंग वाटतं माझ्यापेक्षा. टास्कमध्ये वगैरे बेसिकली. नॉमिनेशन पासून माझं नॉमिनेशन तुला कधीच दिलेलं नाहीये मी पण आतापर्यंत नाही दिलेलं तुम्हाला. दिलंच ना पण आता पण मला डायरेक्ट घरचा रस्ता आहे ना तो. मला तो डायरेक्ट हा. घरचा रस्ता आहे की मी नाही? का दिलेला का? कारण की मला खूप राग येत होता. जसं तुम्ही कसं खूप मनामध्ये सासून ठेवलं होतं आणि तिकडे जाऊन तुम्ही हे झालात, तर तसंच माझ्या बी मनात खूप काही काही झालं होतं की बाबा मला दादा का ओरडतोय, छोट्या छोट्या गोष्टीवर मला दादा का ओरडतोय, याच मला वाईट वाटत होतं. म्हणून मी त्या म्हणजे नॉमिनेट केलं. ओरडण्यावरून तुम्हाला घराबाहेर काढत होतं? हो, मला तुमचं ते पटलंच नाही. त्या बिस्किटच्या याच्यावरून? तेच नाही, खूप सारं बारा, खूप काही बारा म्हणजे तुम्ही. जो तुला ओरडतो त्याला तू बाहेर म्हणजे घरात ओरडायचं नाही? नाही नाही, म्हणजे हक्काने कुठली गोष्ट सांगायची नाही? तसं नाही. तुमचा मला स्वभाव पटत नाही. मला असं वाटत होतं की तुम्ही मग असं ठीक आहे. हा, हे बरोबर आहे. माझा स्वभाव पटत नाही, मी घराबाहेर गेलं पाहिजे. हा बस हे माझं मत. हा चालेल. हे आधीपासून सांगायचं ना मला काढण्याच्या आधी मी तुलाच काढलं असतं बाहेर. इतक्या दिवस मला तुम्ही चांगले दिसत होता, पण आता नाही दिसत आहे. नाही दिसत. पण आता तुला एक सांगायचं होतं फक्त, तू त्या ग्रुपवर वॉट एव्हर इट इज, तुझी लॉयल्टी असेल तिथे किंवा काही असेल. लॉयल्टी हे बघ, मी तुला सांगते, मी खूप गेम वाईज बघते. मी आत्ता स्वतः संकेतला सांगितलं की एंडला दीपाली त्याच्या जागी मी असते आणि तू आणि तन्वी असतात तरी मी तन्वीलाच दिली असती कॅप्टन्सी. कारण गेम जसा दिसतोय ती माझी जागा खात नाही आहे, तिची जागा ऑलरेडी तिथे आहे. सो तीच तिला दिली तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण संकेत माझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे की तो माझी जागा खाऊ शकतो तिथे. म्हणजे मी ज्याप्रमाणे बघते तसं आहे. ॲट दी एंड माझ्याकडे जर ऑप्शन असेल की विशाल असेल आणि तन्वी असेल किंवा वॉट एव्हर किंवा बाकी अजून कोण असतील, ह्या दोघांना सपोर्ट करेनच मी. कारण मी बघते त्यांना, मला स्वतःला निराश नाही करायचं. पण तुम्हाला की मी विशालचं तुझ्याकडे आहे का तेवढं? नाही, त्याचं नसेल असेल नाही, मी तुला सांगते की मी ज्या प्रकारे गेम बघते मी त्याप्रमाणेच खेळते. तन्वी झाली तरी चालेल, तू तर ऑलरेडी निघाला होता. मला दीपाली ताईला पण इव्हन द्यायची नव्हती कॅप्टन्सी किंवा माझी इच्छा नव्हती की तिने व्हावं. मी ऑनेस्टली सांगतो, मी तुला बघतो फायनलिस्टमध्ये. मी पण तुला बघते आणि मला विशाल आहे, त्याचा तो गेम चांगला खेळतो वगैरे वॉट एव्हर इट इज. तो गुड प्लेअर नाही आहे, तो अँग्री प्लेअर आहे. एक्झॅक्टली. आणि ॲज अ ह्युमन बिईंग तो खूप हे होतं की त्याचा इगो, त्याचा अहंकार, त्याच्यावरूनच भांडण झालं होतं आमचं आज. ठीक आहे, असेल तो लोकांना ऑर्डर गेम खेळतो, पण मला तो डिझर्व वाटत नाही. माझ्याबद्दल तुम्ही वाईटच डिस्कस करता. मी वाईट बोलतो आणि तुला वाचवतो नॉमिनेशन पासून. मी पण तर तुम्हाला वाचत होतो. एकच फक्त सांगतो, ते तुझ्याबद्दल माझ्याशी तरी कधीच वाईट नाही बोलले, काहीच. जरा विचार करून बोल, तुला गेम कळत नाही. उंदराचा टास्क त्या टायमाला बी तुम्ही काय बोललात, प्रभू कस काय असा झालाय काय माहिती, त्याला कोणी सांगतं का कोणी फिलिंग्स खेळतं. होत्या त्याही नाही पोहोचलं तुझ्यापर्यंत. ते राहू दे, खरंच राहू दे. माझं चुकलं, मी हे मान्य केलं. म्हणजे काय आता जाऊ दे. तेच. आय एम सॉरी. हां, थँक्यू. संध्याकाळी 6:30 वाजता. आपण सर्वच सदस्य बराच लांबचा प्रवास पूर्ण करत आज इथवर पोहोचला आहात. या प्रवासात काही आव्हानं आली तर काही आनंदाचे क्षण आले. या सगळ्या आव्हानांना सामोरं जात आपण बनला आहात बिग बॉसच्या या घराचे टॉप 10 सदस्य. त्यानिमित्त सर्व सदस्यांचे अभिनंदन. आता पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर वेळ आली आहे थोडी विश्रांती घेण्याची, रिलॅक्स होण्याची आणि आपला इथवरचा प्रवास आनंदाने साजरा करण्याची. म्हणूनच हा क्षण अजून खास बनवण्यासाठी सोसायटी आईस टी पाठवण्यात आली आहे. फ्रेशली तयार केलेली आणि अप्रतिम ताजेपणाने भरलेली ही सोसायटी आईस टी थंडावा देण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी आणि हा आनंदाचा क्षण एकत्र साजरा करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मग विचार कसला करताय? थंडगार सोसायटी आईस टीचा आस्वाद घ्या, एकत्र या आणि हा खास क्षण साजरा करा. कारण ही वेळ आहे थोडं रिलॅक्स होण्याची, रिफ्रेश होण्याची. टर्न डाऊन द हीट विथ सोसायटी आईस टी. शुभेच्छा बिग बॉस. मला पाहिजे
आता सगळे फ्लेवर घेतले, थांब जरा. घेतलंय ना ऑरेंज जिंजर आणि लेमन ग्रास, पीच आणि ॲप्रिकॉट आहे. इंटरेस्टिंग फ्लेवर्स. लेमन ग्रास दे ना. हे फ्लेवर म्हणजे वाटतच नाही आईस टी आहे म्हणून. कशी पाहिजे आणि कोणता ट्राय करू म्हणजे पहिले? flavor आहे स्ट्रॉबेरी. तो खूप जास्त चांगला लागतोय. वाव, थंडा थंडा. चीयर्स. सोसायटी आईस टी. वाव, उलाला, मला आवडलं उलाला. अमेझिंग आहे, काहीतरी डिफरंट आहे. आणि मेनली मला सगळ्यात जास्त हे आवडलं की याच्यामध्ये शुगर क्वांटिटी बिलकुल परफेक्ट आहे. खूप शुगरी नाही आहे हे. सोसायटी आईस टी मला खूप आवडली. ज्यांना गरमी होत असेल ते थंड थंड best flavor कुठला आवडला सोसायटी सांग आईस मला, lemon. या असं प्यायचं. संध्याकाळी 6:45 वाजता. ही ब्रँड मला रेवा डोक्यात जायला लागली आहे, माहीत नाही का? हो, माझी चिडचिड खूप डोक्यात. म्हणजे हा मुद्दा साधा नाही आहे खरं सांगायचं तर. रोटी कपडा मकान जो मुद्दा काढतो ना, रोटी कपडा मकान आपल्याला हे लागतं, हा त्यात तुझ्या पॅन्टचा आणि त्या रोटी कपडा मकानचा संबंध काय संबंध? इथे तू लोकांना हे दाखवतेस का की मी किती बघा grounded आहे, मला केवढी काळजी महत्त्व आहे, आहे. लोकांची केवढी काळजी आहे. पण वरून हे पण बोलतेय की तुम्ही का नाही आलात, मग तुझा गेम काय आहे, तू खेळ ना. एक्झॅक्टली. हेच कॉन्ट्राडिक्ट करतात ते स्वतःलाच. म्हणजे बोलतात एक आणि करतात एक. 11 आठवडे आम्ही काय, तू आलीस आणि आता तू सांगणार आम्हाला हा, रोटी आणि कपडा आम्ही- मकान. तू सांगणार आम्हाला. आम्ही 11 आठवडे आमच्याकडे रोटी नव्हती, कपडा नव्हता, मकान नव्हतं. अरे म्हणजे अरे ते मी त्या दिवशी बोलले ना की तुझ्यासोबत बोलण्यापेक्षा मी डोका आपटीन भिंतीवर, ते जास्त सोयीस्कर आहे माझ्यासाठी. हो. रात्री 9:45 वाजता. मी असं म्हणते सगळेजण ड्युटीमध्ये ओके आहेत ना त्यांच्या. मी नाहीये. हो, तू काय आहे? मी लंच मध्ये हेल्प करू शकते. मग लंच आणि डिनर कसं करायचं? पण आता काय तसे करतेस? तू नाही करणार आहेस. दुपारचे भांडेच नाही, एका ड्युटी मध्ये ओके नाहीये. मी 2 वीक केलंय बॅक टू बॅक. मी लास्ट टाइम नव्हती करणार, पण मग आरबीचा प्रॉब्लेम होता म्हणून. पण मला जेवण बनवण्यामध्ये आहे मला. नाही, दीपाली माझ्या बरोबर करू शकते चपाती. पण मला लंच करायचंय किंवा डिनर दे. माझ्या बरोबर नको बाबा. मग तिला काढ. हा, हिला टॉयलेट साफ करायला ठेव रेवाला. तू सांगशील का मला? तू मला सांगशील का हिला काढ म्हणजे काय? मी नाही, तू म्हणते ना तुला प्रॉब्लेम, मला नाहीये प्रॉब्लेम. माझ्या बरोबर हा, मला नाहीये प्रॉब्लेम. पूर्ण बाथरूम करते. ठीक आहे, मग तू जेवणाचं घे. करेल मी. दीपालताई थोडं पोळ्यांसाठी हेल्प करशील, बाकी मी करते. नाही, आता मी आयडिया चेंज केलंय. मी बाथरूम नाही करणार, मी लंचच करणार. कारण मला हे लागलंय ना आता सकाळी. तर मी सध्या झाडू, माझा हात छोटा आणि झाडू मोठा, कसं करू? तिला जितकी नाटकं करायचे कर. नाटकं काय येतात? तुझे नाटकच आहे. आताच तू हो बोलली, नंतर हा मग विचार करते की अरे एवढ्या सिम्पलपणाने कसं काय झालं, असं कसं झालं. आज लागलं की नाही? ते तेवढं सगळ्यांना लागतं. तुला बाथरूम करायला काय प्रॉब्लेम? मला नाही, पण मला जेवण करायचं. आणि मी लास्ट 2 वीक ही कधीच bathroom लास्ट करत टाइम नाही. विचार काय तुझं होतं, problem मी हिला ऍडजस्ट bathroom केला आणि करायला? विचार केला की ठीक आहे, मला बाथरूम धुण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये असं काही. मला लंच ड्युटी पाहिजे, मी त्याच्यामध्ये डिनर पण करायला रेडी आहे, जे की मोठं काम आहे. मी ती चांगल्याने करू शकते. लंच करणार ते दुपारी. मला काय प्रॉब्लेम आहे, मी खरं सांगू, मी किचन मध्ये असते, ठीक आहे, तू तिथं असते, मग तुझ्या पाठी आरबी येतो तिथं, मग मला टेन्शन होतं, मग माझी भाजी जळते, मग राडे होतात. म्हणून तू माझ्या बरोबर नाही राहणार आणि तो तिथं येणार नाही. म्हणजे मी आणि दीपाली राहिले की मस्त आम्ही आमचं एंटरटेनमेंट करू. ही आपण हिला पोळी लंचला मदत करेल आणि ही डिनर. सॉर्टेड आहे, चलो. रात्री 10:30 वाजता. तुझी बहीण मला खूप आवडली, खूप छान मला समजवलं त्यांनी, खूप छान. काय बोलली? नाही बोलायचं कशाला, माझं तिचं बद्दल, ती आणि मी खूप छान. तुला काय बोलली तुझं? माझं बोलले काटा चांगलं करतोयस, प्राऊड ऑफ यू. सकाळपासून रात्रपर्यंत मी किती बोलते, माझं पहिल्यांदा नाही आहे, मला माहिती. लोक असंच मला आय लव्ह यू नाही सांगत. तुला वाटतं का सांगतात? मला तेवढंच पाहिजे, मला ट्रॉफी नको आहे, मला ते आय लव्ह यूच पाहिजे, दुसरं काहीच नको. ठीक आहे, भरपूर बलिदान द्यावं लागतं, दिलंय ना बलिदान. तिथेच माझा तो आठवडा खूप मी डाऊन झालो होतो प्लेईंगमध्ये. जे तू रडली होतीस वगैरे ॲज अ प्ले. तुला उलट उठायचं होतं. अरे कोणी तर रडतं माझ्यासाठी. तू सिरियल वगैरे फिल्म बघत नाही का? ते जे फिल्मात होतं ते रियालिटीमध्ये होतं, जे रिअलमध्ये होतं ते फिल्ममध्ये होतं.
नाही पण एकंदरीत आणि तुला दर रियालिटी शो मी कोणी तर माझ्यासारखं असतंच. ऐक तुला सांगतो, तू एक मोठं कारण होतं, त्याच्या अवतीभोवती पण कारणं होती माझी. असं नाही की तुझ्याचमुळे झालं. ओव्हरऑल जे एवढे आठवडे मी काढले ती मला सवय नाही आहे. त्याच्यानी पण सगळं एकत्र आलं होतं त्या आठवड्यात. मी तर सांगितलं तू चांगला मुलगा आहे, सगळ्याला सांगितलं नेचर वगैरे सब कुछ. पण मला आज तुला हा झटका द्यायचा, मी खरंच दे ना. मला द्यायचो. एनिवे मला कॅप्टनशिप, मला माहिती आहे तू किती वेळा सांगितलं मला नको आहे. तुला सांगतो का मला कॅप्टनशिप नको. त्याला मी अनुश्रीला पण सांगितलं, शॉर्टकटच हवा असता, इम्युनिटी शॉर्टकट, की तुम्ही वाचताय, तुम्ही चांगलं नाही खेळलात नसतं तरी वाचताय. इथे काय चूक झाली बाहेर निघा. मला तसं आहे, मी शॉर्टकटच निवडायचा होता राखी, तर पहिल्या दिवसापासून मी शॉर्टकटची ती पॉवर की घेऊन आलो असतो. 75वा दिवस सकाळी 10 वाजता. दुपारी 1:15 वाजता. का मी छान नाही दिसत आहे? सुंदर दिसत होतं माहितीये, काय लहान सुंदर? पोरांसारखं. शेफ राखी सावंत वू 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 वू. वा फॉलोअर्स. अजून डीप जाऊ डीप अजून. कटपुतली जाऊ अजून. बस कटपुतली उठली ती डायरेक्ट. सेम दिसणार पण बरोबर आहे. तेच म्हणतोय, तिला फॉलो करते असं नाही होणार. हो सेम. तिच्या चांगल्यासाठी बोललो, तिची एक पर्सनॅलिटी ओळख झाली आहे. मी अजून एक वाक्य बोलणार होतं, पण मला ते उचित नाही वाटलं. म्हटलं जाऊ दे, राहू दे, काही नाही तर विशालला नक्की आवडेल कपडे. दुपारी 2:30 वाजता. का काढलं तिने परत? तिला कोण काय बोललं? तिला सागर बोलला काहीतरी. हा ते यार असं थोडी ना. असं नाही नाही तो बोला ते चांगलं दिसत होतं त्या छोड्यात, ते कशाला घालायचं. अरे मुद्दाम बोलले असेल कारण तो माझा आउटफिट होता. ओ हे बरोबर. एक्साइटमेंटनी हे केलं होतं. सागर का काढायला लावलंस रे? हा, छान दिसत होती ती. मला त्यात छान दिसत होती. अच्छा अच्छा. मी तिला म्हटलं बघ, मला त्यात छान दिसतेस. मुद्दाम केलं असेल, माझे कपडे होते म्हणून. आय एम आणि शुअर. तिची एक पर्सनॅलिटी आहे ना ग, ती कशाला कोणाला फॉलो करेल. तिचं एक स्वतःचं काहीतरी आहे ना. तेच ना, मग अगोदर का घालायचं? हा तेच ना, तेच समजावलं जरा तिला. असं थोडी ना असते यार, कोणाचं फॉलो करणं नाही झालं. एखादा आउटफिट आहे, आता जर डेनिम आहे तर मी पण डेनिम घातलं म्हणजे मी तुला फॉलो करते असं झालं का? फॅशन स्टेटमेंट असते सगळ्यांचं. काही पण सोड ना, जाऊ देत. आता तिला विचारतील, तू का काढलं? का काढला सनुश्री आउटफिट? असंच. दुपारी 3 वाजता.
दुपारी 3:30 वाजता. राखीने मुद्दा मोठ्याने विचारलं का रे तिला चेंज करायला सांगितलं. अगं म्हटलं मला नाही आवडलं ते. मला ते येल्लोवालं खूप आवडलं. म्हणजे आधी जे घातलं होतं ते खूप आणि कसं आहे तिची एक पर्सनॅलिटी आहे ना स्वतःची. मला वाईट वाटलं. तू का कोणाला फॉलो करतेस? फॉलो नाही यार, फॅशन आहे, कुठली पण फॅशन आहे, आपण ऍडमायर करतो आणि आपण हे करतो, फ्लिप करते. मग आधीच नाही घालायचं ना. हो बरोबर आहे, तिथून बोलूया. आता हे वापरतील ते. असं काय मी मला ऐकू आलं ते हे हे करत. आता म्हणतील कठपुतली. हा बाबा, कपड्यांवरून पण तुम्ही कपडे पण सोडत नाहीत. तू डॉलीस ते नुसत्या अंगाने वाटलं. संध्याकाळी 4:45 वाजता. बिग बॉस आज आपल्यासाठी अनलॉक द संतूर कोड हा एक विशेष टास्क घेऊन आले आहेत. संतूर लाईम सोपमध्ये लाईमचा रिफ्रेशिंग सुगंध, ॲलोवेराचे हायड्रेशन आणि मेंथॉलचा थंडगार रिचार्ज एकत्र आढळतो. आज घरातील सदस्यांना रिले शर्यतीद्वारे संतूर लाईम सोपच्या इन्ग्रेडियंट्सवर आधारित चॅलेंजेस पार पाडून संतूर रिचार्ज बॅटरी चार्ज करायची आहे. म्हणजेच जसजसे चॅलेंजेस पूर्ण होतील तसतशी संतूर रिचार्ज बॅटरी भरत जाईल. संतूर लाईम सोप देत असलेल्या असामान्य रिचार्जचे प्रतीक आहे. हा टास्क 2 टीम्समध्ये पार पडेल. टीम एमध्ये असतील अनुश्री, राखी, प्रभू, विशाल, सागर. तर टीम बीमध्ये असतील तन्वी, राकेश, दीपाली, संकेत, रेवा. टास्कमध्ये सहभागी होण्याबरोबरच सागर आणि संकेत या टास्कचे संचालक असतील. कोणत्या टीमने संतूर रिचार्ज बॅटरी सर्वात आधी संपूर्ण चार्ज केली आहे हे संचालक एकमताने जाहीर करतील. संचालकांचा निर्णय अंतिम राहील. हा टास्क रिले फॉर्मॅटमध्ये पार पडेल, जिथे प्रत्येक टीममधील एकेका सदस्याला या टास्कचा एक टप्पा पार पडून रिचार्ज स्टेशनवर यायचे आहे आणि संतूर रिचार्ज बॅटरीमध्ये एक ब्लॉक लावायचा आहे. टास्कचा प्रत्येक टप्पा संतूर लाईम सोपच्या एका इन्ग्रेडियंटचे प्रतीक असेल. अशा प्रकारे प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पार पाडून संतूर रिचार्ज बॅटरी चार्ज करायची आहे. जी टीम सर्वात आधी आपल्या टीमची संतूर रिचार्ज बॅटरी पूर्णपणे चार्ज करून संतूर लाईम सोप अनलॉक करेल ती टीम या टास्कमध्ये विजयी ठरेल. विजयी टीमला मिळतील संतूर रिचार्ज हॅम्पर. शुभेच्छा बिग बॉस. संध्याकाळी 5 वाजता. हे बघ संकेतलं पाण्यात बाहेरच आहे, बाहेरच आहे, इकडच्या बाजूलाच आहे. गरजच नाही, वर आहे सगळं. हो तेच तर तू पाण्याचं घे. जाऊ शकतो. कोण? मी जातो. बरं ठीक आहे, मग तो चाललाय पाण्यात. मी लास्टला थांबतो कारण मला बाकीच्यांचं बघायचं. हो चालेल. पुदिनासाठी थांबतो. कोण चांगलं आहे? मी काढू शकतो. काढू शकतो. तू जा. तू इथे जा. मग चौथा मी चौथ्यावरती थांबू शकत नाही. मी आता कॉफी पिली, मी तिसऱ्या याच्यावरती थांबते. मग मी तिथे उभी राहते. 5व्यावरती ताई पटकन ब्लॉक करशील ना ओपन. ही पी. हा ही पी पाणी. मी थर्ड डे करते. मी मिंट वाला करते, तू सेकंड वाला करतोय. मी मिंट वाला करते, थर्ड स्टेज करते. मी तिथे अनलॉक करते. संध्याकाळी 5:15 वाजता. ऑल द बेस्ट गाईज. अरे किधर आहे? ओके चल चल ते ठीक अरे नाही मिळते लाईम. मिळणार लाईम आहे, त्याच्यातच आहे. बॉलच्या आजूबाजूला बघ. बॉल आणि लाईम आजूबाजूलाच आहेत. जा लाव. अरे लिंबू ओके. घे. अरे लाईमच नाही याच्यात. अरे नाही आहे लाईम. लाईमच नाही याच्यात. अरे कसं कम राखी. अरे लाईम नाही आहे. संतूर अरे लाईमच नाही याच्यात. संतूर आपल्या तारुण्याचा राज बस एकच संतूर.
अरे त्यांचा साबण निघाला. आमचा लाईमच नाही निघाला. हे काय शेट यार. कुठे तर गेला आहे का? हो आला की आता काढलेलं मी बाहेर. थांब मी काढते. कुठे अरे काय करतोय. संचालक संकेत, सागर, आपण एकमताने निर्णय जाहीर करा. या अटीतटीच्या सामन्यामध्ये धक 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 ए टीम धक धक विजयी झालेली आहे असं आम्ही एकमताने घोषित करीत आहोत. वी लव्ह यू चला रात्री 11:30 वाजता. आलो बरं. काय लिंबू नाही पकडता आलं. लिंबू एवढं होतं बरं, इतकुसं नाही एवढं. लिंबू नाही उतरलं डायरेक्ट राप 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 राप. प्रभूने चिटिंग केली. काय चिटिंग केली? त्यानं आधी स्टार्ट केलं. अरे नाही तर खूप फरक पडला असता नाही का? बापरे. आम्ही जिंकणारच होतो. थोडासा. हो, एक थोडासा. सेकंदचा फरक पडला थोडासा. आणि त्याने आधी उपसले. 3 सेकंद. ओ गॉड. 3 सेकंद आधी लिंबू पकडला असता ना तू. रात्री 11:45 वाजता. त्याच्या वर नाही ते काढायचं. काढायचं. दीपाली ते तुला इरी ट्री. तू छाया देते सगळ्यांना मला. द्या. यू लाईक द मदर ट्री. मदर ट्री, तू छाया देतेस आम्हाला. आम्ही सगळे तुझ्या छायेमध्ये छत्र छाया आहोत. तिला बटरफ्लाय दिलंय. मी स्वतः चूज केली. ती बटरफ्लाय होती. म्हटलं मला फुलपाखरू. ते बोलतो झुरड. पहिली ती फुलपाखरासारखी आली, मग ती झुरड झाली. म्हटलं मी फुलपाखरू. स्वतःला काय ठेवलंयस? किंगफिशर. मला रोज. वा, तुला रोज अंडी लागतात. ते छान वाटतं रोज. बटरफ्लाय करणार. त्यांचा डान्स. मागच्याला कॅप्टन ईगल मला परत डबल टाइम कॅप्टन. कॉंग्रॅच्युलेशन्स.